प्रत्येक निवडणुकीआधी चर्चेत येणारा विषय म्हणजे अरबी समुद्रातील छत्रपती शिवाजी महाराजांचा स्मारकाचा तब्बल 23 वर्षांपासून तब्बल 23 वर्षांपासून रखडलेलं हे शिवस्मारक आज शोधण्यासाठी स्वराज्य पक्षाचे संस्थापक संभाजीराजे यांनी अरबी समुद्रात शोध मोहीम आयोजित केली। फडणवीसांनी विरोधकांना जबाबदार धरले। जसं सरदार वल्लभभाई पटेल यांचं स्मारक उभा राहिलं गुजरातमध्ये 2016 ला जलपूजन झालं, एक समिती सुद्धा स्थापन झाली, L&T ला कॉन्ट्रॅक्ट दिला गेला। मला सांगा त्याच्यानंतर काय झालं? काँग्रेस पक्षाचा अधिकृत प्रचार करणारे वकील हे कोर्टात जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक होऊ नये म्हणून त्या ठिकाणी स्थगिती आणतात। त्यामुळे त्यांचाही योग्य शब्दात निषेध हा संभाजीराजेंनी केला पाहिजे। जलपूजनानंतर 8 वर्ष झाली तरी शिवस्मारक अजून तयार न झाल्यानं संभाजीराजेंसह कार्यकर्ते हे चांगलेच आक्रमक झाले, तर पोलिसांनी कार्यकर्त्यांची धरपकड केल्यानं संभाजीराजेंनी पोलिसांना इशाराच दिला। हे तुम्हाला जमत नाही ना स्मारकाला सांगून टाकायचं, हे सरकार हे आम्ही स्मारक करू शकत नाही, पण आम्ही गडकोट किल्ल्यासाठी पैसे देतो। बघ किती पैसे दिलेत त्यांनी मला उत्तर द्यावं, प्रश्नचिन्ह आहे, उत्तर द्यावं त्यांनी किती रुपये खर्च केले। 24 डिसेंबर 2016 रोजी पंतप्रधान मोदींच्या हस्ते शिवस्मारकाचं जलपूजन करण्यात आलं। मात्र शिवस्मारक फक्त 8 वर्षांपासूनच नाही तर तब्बल 23 वर्षांपासून रखडलंय। ते नेमकं कसं पाहूया। 2004 साली सुशीलकुमार शिंदेकडून अरबी समुद्रात शिवस्मारकाची घोषणा झाली। 2009 साली काँग्रेसच्या जाहीरनाम्यात शिवस्मारकाचा पुन्हा उल्लेख करण्यात आला। मच्छीमारांचा विरोध, पर्यावरणवाद्यांकडून उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल झाली। मात्र 2014 साली फडणवीसांकडून परवानग्या मिळवत शिवस्मारकाची घोषणा झाली। 2016 मध्ये तर शिवस्मारकासाठी मोदींच्या हस्ते जलपूजनही झालं। 2019 साली देबी गोयंकांच्या याचिकेनुसार शिवस्मारकाचं काम थांबवण्याचे सुप्रीम कोर्टानं आदेश दिले। 23 वर्षांपासून रखडलेलं हे शिवस्मारक मात्र असणार तरी कसं पाहूया। अश्वारूढ शिवस्मारकाची उंची 212 मीटर असेल। नरिमन पॉइंट पासून 5.1 किलोमीटर अंतरावर 16.86 हेक्टरवर हे शिवस्मारक असेल। जलदुर्गाला साजेशी या स्मारकाची भिंत असेल। स्मारकाच्या प्रवेशद्वाराजवळ तुळजाभवानीचं मंदिर असेल। स्मारकात शिवकालीन प्रसंगांचे देखावे दाखवले जातील। स्मारकात जेट्टी, हेलिपॅड, स्मारकाची तटबंदी, रेस्टॉरंट, हॉस्पिटल असतील। शिवस्मारकासाठी अंदाजित खर्च 3600 कोटी रुपये असणार आहे। तब्बल 23 वर्षांपासून प्रत्येक निवडणुकीवेळी शिवस्मारकाचा मुद्दा ऐरणीवर येतो। सध्या शिवस्मारकाचा मुद्दा सुप्रीम कोर्टात प्रलंबित आहे। मात्र पंतप्रधानांनी जलपूजन केल्यानंतरही शिवस्मारकाची एकही वीट रचली गेली नाहीये। त्यामुळे शिवप्रेमींमध्ये नाराजीची लाट आहे। त्यामुळे आता शिवप्रेमींच्या नाराजीची लाट महायुतीला बुडवणार की महायुती राजकीय कसब वापरून लाटेतून मार्ग काढणार याकडे सर्वांचंच लक्ष लागलंय। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज।